केलं आणि पंढरपूरचं चैतन्य महाराज 3 दिवसाचं
प्रवचन इथं दिलं आणि तुम्हाला सांगायला मला फार आनंद वाटतोय की 3 दिवस प्रत्येक दिवस कमीत कमी 6:30 ते 7:30 लोक रोज कार्यक्रमाला येत होते. एवढं आवड आपण महाराष्ट्रामध्ये हे संत साहित्याचं ऐकायचं, संत लोकांचं ऐकायचं, कीर्तन ऐकायचं, हे सगळं फार महत्वाने चालू आहे. त्यामुळे बेळगावमध्ये बी हे आणि एकदा सुरू व्हायला पाहिजे. एकदा मी बी त्यांच्यामध्ये होतो. बाबा सातारकर महाराज इथं आलं होतं आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे देवदत्त परोळेकर सरांचं वडील आमचं संस्थाचं ट्रस्टी बी होतं आणि देवदत्त परोळेकर सरांचं बद्दल बोलायचं म्हटलं तर ओरिजिनली ही इज अ लॉयर आणि ही वॉज प्रॅक्टिसिंग इन डिस्ट्रिक्ट कोर्ट सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कोर्ट. But Nantar, he has forgotten his law practice and he started working on the literature of Maharashtra saint. And he is one of the most celebrated personality in Maharashtra to speak on the literature of saints of Maharashtra. त्यामुळे ते देवदत्त परोळेकर सर इथं आले आणि मी सगळ्याला विनंती करतो की हे कार्यक्रमाला तुम्ही बी आले, तुम्हाला बी मी गुरुदेव मंदिरकडून स्वागत करून माझं 2 शब्दाला विराम देतो. तसेच वारकरी संप्रदाय जे आज आमचा सर्वांचा एक पुण्यच म्हणायचं की शताब्दी व्याख्यान शृंखला चालू होती आहे, त्याचं उद्घाटन होत आहे आणि आपल्याला विठोबाच्या समोर जाऊन भजन करून आलेल्या भजनी मंडळीचा आज भजन ऐकायची एक संधी मिळाली, त्याच्याबद्दल आपण सर्वच खूप खूप आभारी आहोत. वारकरी संप्रदाय आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये असो किंवा कर्नाटकात सुद्धा असो हजारो वर्ष यांचं काम चाललेलं आहे आणि स्वतःमध्ये देव शोधत, स्वतः अगदी खालच्या पातळीवर जाऊन काम करत जनसामान्यामध्ये त्यांचं जे भजनातर्फे किंवा भजन कीर्तन असो त्याच्यातर्फे जे काम चालतंय ते उल्लेखनीय. आपण ज्या वेळेला गुरुदेव रानडे यांचे विचार बघतो
किंवा मिस्टिसिझम असो, इंटेलेक्च्युअल फिलॉसॉफी असो, आणि त्यांच्या विचारांमध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये किती साम्य आहे हे दिसून येतं. भक्ती असो, डिवोशन असो, गुरुपरंपरा असो, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी जे गुरुदेव म्हणतात, आपल्या दिवसाच्या जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी जे गुरुदेव म्हणतात त्याच्यामध्ये आपली दिवसाची वागणूक असो, काम करायची पद्धत असो, गोरगरिबांची मदत असो, किंवा एक कास्ट क्रीड याला सर्वांना बाजूला ठेवून सर्वांना एकत्र हार्मनीमध्ये जगण्यासाठी जे एक उपदेश गुरुदेवांनी पण दिलेले होते. आणि हेच सर्व वारकरी संप्रदायाचे जे संत परंपरा आहेत, संत तुकाराम असो किंवा पुढे जनाबाईजी असो किंवा पुढे आलेले ज्ञानेश्वर महाराज असो, या सर्वांनी सुद्धा हाच उद्देश ते पुढे आलेला आहे. तर आज आपण इथं सर्व जमलेलो आहे आणि महत्त्वाचा विषय आज इथं बघितल्यावर मला जरा आनंद झाला, कारण आपण जी व्हॅल्यू सिस्टीम म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला व्हॅल्यू सिस्टीम म्हणतो, त्याची दिवसेंदिवस कमतरता होत चालली. आज ज्यावेळेला मी लहान होतो, जेवढी सर्वांना माहिती आहे, गुरुदेव मंदिरचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. 40 वर्ष कोण पण जास्त नाही. मी लहान असताना इथं अभ्यास करायला येतो. आज त्यांचं ध्यान मंदिर आहे, तिथे येत होतो, आज देखील येतो इथं. तर जी गुरु परंपरा त्यावेळेला होती किंवा त्यावेळेला जे इव्हन एक साधा शिक्षक असो किंवा टीचर असो किंवा एक प्राध्यापक असो, त्याला एक जे महत्त्व होतं ते आज नाही उरलेलं. आणि गुरु परंपरेत ती व्हॅल्यू सिस्टीम कमी झाल्यामुळं आज जे आपण सगळ्यात जास्त अडचणी बघतो, लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांसाठी त्यांना आदर नसणे किंवा एक गुरु समोर ठेवून काम नाही करणे ही एक पद्धती आहे. त्याच्या पाठीमागे ह्या व्हॅल्यू सिस्टीमचा खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्या सर्वांचं काम आहे की ही जी मनाची किंवा मानवीय असा आपण जो विषय घेतलेला आहे, मानवी मनाची घसरगुंडी, हा अगदी महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्याच्यात आपल्या संतांनी किंवा आपण ज्यांना गुरु मानतो त्यांनी याच्याबद्दल काय बोललं हे आपण ऐकून घेऊ. ते आपल्या दिवस आपण जसं जगतो, दिवसाच्या आपल्या जगण्यामध्ये त्याचं हे करून घेणे, म्हणजे आपल्या दिनचर्यामध्ये त्याचा वापर करणे हे खूप महत्त्वाचं ठरेल. तर मी आणखीन एकदा जेडी सरांचा, गुरुदेव रानडे मंदिर सर्व ट्रस्टींचा आभारी आहे की तुम्ही अशा एखाद्या कार्यक्रमाला मला मुख्य अतिथी म्हणून इथं बोलवलं आणि 1-2 शब्द तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली. तर आपल्यासमोर हरिभक्त देवदत्तजी आहेत, म्हणून मी काय फार ह्या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांच्याकडनंच आपण ह्या विषयाबद्दल पुढे ऐकू. तर तुमचं आणखीन एकदा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मानवी मनाची घसरगुंडी, भगवद्गीता आणि संत काय सांगतात या विषयावर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदरणीय गुरुदेव रानडे महाराजांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. या व्याख्यानमालेचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन सचिन सदवीस सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव गुरदार सर, माझे स्नेही आणि ज्यांच्यामुळे हे व्याख्यानमालेचं आयोजन झालं ते सातत्याने माझ्या पाठी असतात की ते पण हे केलं पाहिजे. आणि त्यांच्यामुळे ह्या संस्थेशी
अजूनही मी खूप चांगल्या पद्धतीने जोडला गेलेलो आहे. ते आमचे स्नेही आदरणीय मारुती घेरली सर, डॉक्टर गायकवाड सर, माझे अनेक मित्र, माझे दीपक पानसरे माझे मित्र इथे आहेत, अनेक मित्रमंडळी आहेत. तिथं आमच्या दिंडीमध्ये येणारी अनेक मंडळी आहेत मला दिसत आहेत. आणि ह्या भजनी मंडळामध्ये काही मंडळी आमच्याकडे दिंडीला येत असतात. तर या भजनी मंडळाने पांडुरंगाचा सांगावा आणलेलाच आहे, आशीर्वाद आणलेला आहे. त्यामुळे जास्त आनंद झाला मला साहजिकच. ज्या वेळेला मला वाटतं तिसरी वेळ असेल की गुरुदेव नाट्य सिरीजमध्ये मी बोलावं अशी विनंती करण्यात आली. त्यावेळेला विषय काय घ्यावा असा विचार करत होतो. तर असं लक्षात आलं की मगाशी ज्याचा उल्लेख चिटणीस सरांनी केला की मूल्य ढासळलेली आहेत समाजामध्ये, आणि आपण एका वेगळ्या संक्रमण काळामध्ये आहोत असं आपण म्हणू शकतो. की आपल्याला सातत्याने असं जाणवतं की नेमकं काय चाललंय समाजात हेच कळत नाही. अशा पद्धतीने आपण त्या परिस्थितीला सामोरं जातो. तर या सगळ्याचा संबंध आपल्या जीवनाशी कुठे येतो, कसा येतो, आणि माणूस म्हणून आपण नेमका आपली स्थिती अशी का होते त्याचा विचार करताना आपल्याला मनाचा विचार पर्यायपणे करावा. म्हणजे मूल्य ढासळले हा जो मूल्य विचार आहे, तो मूल्य म्हटल्यानंतर विचार, आणि विचार म्हटल्यानंतर त्याचा संबंध मनाशी येतो. हे वेगळं करण्याची आवश्यकता आहे. असं एक तुकोबांच्या चरित्रामध्ये एक गंभीर गोष्ट आहे. तुकाराम महाराज एकदा चिंचवडचे मोरया गोसावी म्हणून त्यांच्या समकालीन एक प्रसिद्ध संत होऊन गेले. त्यांना भेटायला म्हणून चिंचवडला गेले. तर मोरया गोसावी त्यावेळेला काहीतरी पूजा करत होते. तुकोबा आल्यानंतर त्यांना त्या लोकांनी बसवलं, बसा. गोसावी महाराज पूजा करतात, मोठे संत आहेत मोरया गोसावी. तर त्याने मोरया गोसावीने पूजा केली. पूजा संपली आणि पूजा संपल्यानंतर त्याने सांगितले की बाहेर तुकाराम महाराज आलेले आहे. साहजिकच त्यांना ते भेटायला आले. ते म्हणाले की तुम्हाला किती वेळ, बराच वेळ थांबावं लागला असं ना, तुम्ही किती वेळ बसला इथे, तर आपण केव्हा आला? तेव्हा तुकोबा असं म्हणायला लागले, ज्या वेळेला तुम्ही मनामध्ये विचार करत होता ना की बागेतल्या दुर्वांना पाणी दिलं पाहिजे, नाहीतर त्या सुकलेल्या आहेत, हा विचार तुमच्या मनामध्ये आला त्यावेळेला मी आला. तर याच्यातून आपण काय उद्बोधन घ्यायचं? म्हणजे ही कथा घडली. आता दोन मोठ्या संतांमधली कथा आहे. त्यांच्या मनामध्ये म्हणजे मोरया गोसावीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे तुकोबा ओळखतात. अशा पद्धतीने आपण त्याचं हे करू शकतो. परंतु अशा प्रकारचा अनुभव हा अलौकिक आहे. हा तुकोबांच्या बाबतीमध्ये शक्य आहे किंवा मोरया गोसावीच्या बाबतीत शक्य आहे. म्हणजे ह्या कथेमध्ये आपल्याला काय सांगितलं, तुमच्या आमच्या दृष्टीने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर तुमच्या आमच्या दृष्टीने हे सांगितलेलं आहे की अरे तू जी काय पूजा अर्चा करतोस, तू जी काय उपासना करतोस, तू जी काय भक्ती करतोस किंवा जे काही करतोस त्याच्यामध्ये क्रियेला महत्व नाही आहे. त्याच्यामध्ये तुझ्या मनातल्या भावनेला महत्व आहे. तू सुखपान घाल जरी देवाला किंवा साधं पाणी जरी घातलंस तरी त्याला काही महत्व नाही आहे. तू कुठल्या भावनेने घालतोस त्याला महत्व आहे. तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे की मनोमय पूजा याची पहिली केशीराजा. केशीराजाला काय आवडतं देवाला? तर मनाने केलेली पूजा म्हणजे
भजन आपण करतो, भजन सुस्वर पाहिजे, तालात पाहिजे, हे सगळं मोठं करी. पण भजनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली? तर भजनामध्ये भाव पाहिजे. तो जर भाव नसेल तर त्या भजनाचं काही भजन म्हणून महत्व नाही, ती उपासना होऊ शकत नाही, ते कलेचं सादरीकरण नाही, परंतु ती उपासना होणार नाही. एकूणच आपण जर बघितलं तर मानवी व्यवहारामध्ये, मग ते अध्यात्म असू दे नाही तर संसार असू दे, त्याच्यामध्ये मनाला खूप खूप महत्व. तिथे एक गुरुदेवांचं वाक्य लिहिलेलं आहे, त्याची सुरुवातच काय आहे की साक्षात्कार ही मनाची अवस्था आहे. आपण ज्याला साक्षात्कार म्हणतो ती सुद्धा काय आहे, तर ती मनाची अवस्था आहे, ती मनामध्ये घडणारी गोष्ट आहे. आपण म्हणजे असं म्हणू शकतो की आपण माणूस माणूस म्हणतो ना, तो माणूस म्हणजे कोण आहे? तर माणूस म्हणजे मन आहे. मन हाच माणूस आहे. मनाशिवाय माणसाची सिद्धता होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की एकूणच आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी आपल्या अनुभवाला येतात किंवा ज्या ज्या गोष्टी आपण करतो, आपण वागत असतो, त्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती मन आहे. मन आपला मित्रही होऊ शकतो किंवा मन आपला शत्रूही होऊ शकतो. आणि आपल्या जीवनात जे जे काही घडतं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडतं त्याला जबाबदार कोण आहे? तर त्याला जबाबदार आपलं मन आहे. म्हणून उपनिषदांनी याचं खूप महत्वाचं विश्लेषण असं केलंय की ब्रह्मविद्या उपदेश नावाचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. म्हणजे माणसाच्या बंधनाला किंवा मोक्षाला कारणीभूत काय असेल तर मन, एकमेव मन हे त्याच्या बंधनाला कारणीभूत होतं किंवा मोक्षाला कारणीभूत होतं. आता इथं मोक्ष म्हणजे काय याची स्वतंत्र चर्चा होऊ शकेल, ती काय चर्चा आज करण्याचा आपला विषय नाही. परंतु आपण हे लक्षात घ्या की आपण असं साधा अर्थ करू की मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे काय, कशात मुक्ती, कशापासून मुक्ती? तर दुःखापासून मुक्तीचं आपण, कारण दुःखाचा अनुभव सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या दुःखापासून मुक्ती म्हणजे मोक्ष, असं आपण त्याचा अर्थ लावू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला जो दुःखाचा अनुभव येतो त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपलं मन आपल्याला प्रसन्न करून घ्यावं लागेल, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुखा समाधान इच्छा. मन प्रसन्न करून घ्या. अभंग मोठा आहे, तो अभंग सगळा काही चिंतनासाठी आपण घेतलेला नाही, परंतु ह्या अभंगाच्या शेवटी तुकोबा तर असं म्हणतात की मन हाच देव आहे, दुसरा देव नाही. मन हाच देव आहे असं तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. एवढं महत्व तुकोबांसारख्या संतांनी मनाला द्यावं. याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की मनाला खूप खूप महत्व असताना पाहिजे. मग आपला नित्याचा मगाशी म्हटलं तर अनुभव काय आहे, तर आपल्या वाट्याला जो अनुभव येतो मनाचा तो असतो, जे अनुभव मन घेतं त्याच्यातला अनुभव आपला असा आहे की सुख पाहता जबाबदारी आणि दुःख पदवता. दररोज माणसाला दुःखाचे अनुभव घेत असतात. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं. संसार हे दुःख मूळ आहे, सगळीकडे इंगळ आहे. इंगळ म्हणजे आपल्याला माहित आहे निखार आहे, धगधगते निखार आहे, त्याचे अनुभव माणसाला सातत्याने येत असतात. आणि आपल्याला जे काही करायचं असेल तर आपण आध्यात्मिक साधना म्हणतो, किंवा एखादा माणूस समजा तुम्ही असं धरून चला की देवधर्म काही मानत नसेल तरीही त्याला तो जे काही प्रयत्न करतो तो काय प्रयत्न करतो,
तर दुःखातून बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे माणसाला काय हवं असतं, तुम्ही कुठल्याही पंथाचे असता, कुठल्याही विचारसरणीचे असता, तुम्ही देव मानणारे असा किंवा आस्तिक असा, नास्तिक असा, काही असा, जर तुम्हाला सगळ्यांना विचारलं की एक गोष्ट अशी सांगा की जी आपल्याला हवीच आहे, सुख. माणसाला काय हवं आहे? सुख हवं आहे. माणसाची सातत्याने धडपड चालली ती सुखाच्या प्राप्तीसाठी झालेली आहे. नाव काय ते आपण सुख प्राप्ती व्हायला पाहिजे. माणसाला सातत्याने काय वाटतं की सुख मिळालं पाहिजे. तर तुम्ही म्हणाले की याला काय अपवाद आहे काय? प्रत्येक माणूस असं म्हणतो की मला सुख मिळायला पाहिजे, याला काही अपवाद आहे काय? तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगतो. वेगळी उदाहरण. घडलं असलं की महाभारतीय युद्ध जे आपल्याला संपलं, महाभारतीय युद्ध संपलं आणि महाभारतीय युद्ध संपल्यानंतर आपल्याला माहित आहे की कौरव पक्षाचा पराजय झाला, पांडव पक्षाचा विजय झाला. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. त्याला सगळ्यांचे निरोप घेताना ते आपल्या आत्याबाईंचा निरोप घ्यायला आले. भगवंताची आत्याबाई म्हणजे कुंती माता. कुंती मातेचा ते निरोप घ्यायला गेले आणि नमस्कार केला. तर म्हणाले, आत्याने मी चाललोय, तुला काय हवंय? तू काय मागणार नाहीस, परंतु तुला काय हवं ते सांग मला. आता एवढ्या लवकर भेट होईल की नाही माहित नाही, तुला काय हवं ते मला सांग, मी तुला ते देतो. पण ती माता हसली काय, ती म्हणाली की भगवंता, मी तुला ओळखते, तू जरी मला माझा असतास तरी तू भगवंत आहेस ते ओळखते. आणि तुला द्यायचं असेल तर मला एकच गोष्ट दे. काय देऊ? तर म्हणाले की मला दुःख दे. मी काय म्हणते, मला दुःखाचा अनुभव. भगवंत म्हणतात, आयुष्यामध्ये काय तुझे हाल झाले, किती सहन केलेस तू आयुष्यात. कुंतीचं एकूण चरित्र बघितलं आपण. लहानपणामध्ये बाळ निर्माण होतं, त्याला टाकावं लागली. खरं म्हणजे खूप लहान असताना पित्याने दूर सांगलं, दत्तक कन्या म्हणून तिथं वाढलं. त्यानंतर लहानपणीच अपत्य प्राप्ती होण्याची, त्याचा त्याग करावा लागला. आणि नंतर आपल्याला माहित आहे पांडूसारख्या राजाशी सुद्धा विवाह झाल्यानंतर काय काय भोगावं लागतं. सगळा दुःखाचाच अनुभव आहे ना. इतकी दुःख तू भोगलीस तरी तू म्हणतेस की दुःख, तुला दुःख दे, हे तू का मागते? तर कुंती माता असं म्हणते, बघ, मला दुःख माझ्या वाट्याला आलं की मला तुझी आठवण येईल. आपण देवाची आठवण केव्हा काढतो? माझ्या वाट्याला हे का, हे दुःख माझ्या वाट्याला आल्यानंतर मी म्हणतो. असं म्हणत नाही की माझ्या 2च्या 4 गाड्या झाला तेव्हा नाही ते वाटत. एक बंगला होता, 2 बंगले झाले, नाही आठवत. चांगल्या मार्गाने कर्ज पास झालं, नाही आठवत. चांगला विवाह झाला, आठवतं का? सुखामध्ये तिथं आठवतो. दुःख आलं वाट्याला की लगेच माणूस म्हणतो मी नाही, कोणतरी दुसरं जबाबदार आहे. आणि त्यावेळेला कोणाची मदत पाहिजे? तुझी पाहिजे. भगवंता इतर वेळेला तुझी आठवण येत नाही. दुःख वाटायला आलं ना की तुझी नक्की आठवण येईल. आणि तुझी आठवण काढल्यानंतर तू येशील आणि तुझं दर्शन झालं की त्याच्यामध्ये मला सुख आहे. आता बघा, समोर दिसताना आपल्याला वाटतं की ती दुःख मागते, पण प्रत्यक्षामध्ये तिला काय मागायचं आहे? भगवंताच्या दर्शनामध्ये जे सुख आहे ते तिला पाहिजे. म्हणजे दुःखाच्या मागणं तिची मागणी सुखाचीच आहे. आणखीन एक सुंदर गोष्ट भागवतामध्ये आहे. श्रीमद भागवतामध्ये अशी गोष्ट आहे की रंतिदेव नावाचा एक प्रसिद्ध राजा होता, अत्यंत श्रेष्ठ राजा होता. त्याचं खूप मोठं वर्णन भागवतामध्ये
पुढचा जो राजा होता त्या राजाला एकदा असं वाटलं की आता भरपूर झालं, होऊन झालं सगळं, पण आणि आता ईश्वर प्राप्तीसाठी आपण त्याचा सगळ्याचा त्याग करून आपण राहावं, आनंदस्थ आश्रमामध्ये जाऊन राहावं आणि तिथं ईश्वराचे चिंतन करावं. तो जायला निघाल्यानंतर त्याचं अख्खं कुटुंब म्हणाला आम्ही पण तुमच्यावर आहे, असं सहसा होत नाही. पण ते सगळं कुटुंब म्हणाले की अहो तुमचाच उद्धार कशाला, आमचा पण व्हायला पाहिजे ना, तुम्ही जात असाल तर आम्ही तुमच्या बरोबर येतो. तो राजा रणधीर हा वनामध्ये सगळं जे आहे ते दुसऱ्याकडे सोपवलं आणि वनामध्ये जाऊन राहायला. तिथं गेल्यानंतर त्यांनी अयाची व्रत धारण केले. तर अयाची व्रत म्हणजे काय? अयाची म्हणजे आया छेद असं नाही. अयाची त्याचा अर्थ असा आहे की याचना करायची नाही, कोणाकडे काहीही मागायचं नाही आणि तो तिथं राहायला. काही दिवसांत असं झालं की त्याचं काही अन्नधान्य होतं ते संपलं. आता भिक्षा मागायची याला परवानगी नाही, कारण याचना करायची नाही, याचना करायची नाही. इथं तर पोटामध्ये आगीचा डोंब उतरलेला आहे, खायला अन्न नाही, परंतु याचना करायची नाही. ते भोगताय. भागवतामध्ये वर्णन आलंय ते 42 दिवस असं राहिलं. त्याचा आपण किती दिवस राहिले याला काही महत्त्व देत नाही, पण अनेक दिवस ते राहिले असणार उपाशी. फक्त भगवंताचं चिंतन चालू आहे. काय असेल तर भगवंत देईल, नाहीतर काय मागायचं. त्या मार्गाने एक वाटसरू चालला. त्या वाटसरूने राजाला ओळखलं आणि तो आला. त्याने परिस्थिती बघितली याची आणि त्याने आपल्याकडे असलेले 2 वडे आणि ते पाणी असं आहार त्याला दिला. राजाने मागितला का? नाही. कुटुंबाने मागितला? नाही. त्याने तो दिला. तो राजा ते खाणार इतक्यात एक शूद्र भिक्षा मागायला ते खाणार. राजाच्या दरवाज्यावरती एक शूद्र आल्यानंतर राजा म्हणाला की त्यांना एक वडा द्या. वडा दिला. पुन्हा खायला बसलं. दुसरा एक भिक्षार्थी तिथे आला. पुन्हा दुसरा वडा आला. आता पाणी तरी पिऊया. एवढ्यामध्ये एक माग बरोबर कुत्रा घेऊन आला. खूप तहान लागली मला. बोलतं ते पाणी सुद्धा त्याने त्याला दिलं. अशा अवस्थेमध्ये भगवान प्रसन्न झाले. तिन्ही देवता त्याच्यासमोर प्रगट झाला. अरे राजा, तुझी परीक्षा बघण्यासाठी आम्ही बोलतो. तू काहीच मागितलं नाही. तुला काय मागायचं ते माग. आता आम्ही आता प्रसन्न झाला. तुला काय मागायचं? त्यावेळेला रणधीर जे मागणं केले ते अत्यंत प्रसिद्ध आहे. रणधीर काय सांगतो? रणधीर तो म्हणाला तू जर मला द्यायचं ठरवलंस तर ह्या विश्वातलं सगळं वैभव तू मला देऊ शकतोस, पण मला ते नको. ह्या विश्वातलं सगळं वैभव मला नको. तू स्वर्गाचं राज्य द्यायचं ठरवलंस तर स्वर्गाचं राज्य सुद्धा मला नको. मग तुला द्यायचं असेल तर मी तुझ्याकडे एकच गोष्ट मागतो. काय मागतो मी? ह्या विश्वामध्ये जी दुःखी लोक आहेत त्यांच्या वाट्यातलं थोडं दुःख मला दे आणि त्यांना सुखी कर. हे मी तुम्हाला मागतो. हे रणधीर जे मागणं आहे ते मागणं मी ज्या भागात येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी राहतो, तिथं बॅरिस्टर नाथपै नावाचा आहे, संसदपटू होऊन गेले, अत्यंत ख्यातनाम. आपल्या बेळगावचेच ते एका प्रकारे त्यांचं शिक्षण वगैरे बेळगावला झालं. ते नाथपै हे रणधीर कथा अनेक वेळा आपल्या ह्याच्यामध्ये सांगत असत आणि ते व्याख्यानात काय सांगत असत की जो सत्ताधारी असेल त्याची भावना काय असली पाहिजे. रणधीर हा राजा आहे, लक्षात घ्या. राजाची भावना काय असली पाहिजे जनतेप्रती. कशासाठी आहे सत्ता? कशासाठी आहे सामर्थ्य?
सुखी समाधान असेल आणि त्याचं दुःख जर तुम्ही करू शकत नसाल, कमी करू शकत नसाल, तर त्यासाठी काय? हा जो रंगीदेव आहे त्याचं मागणं काय आहे हे त्यांचं लक्षण. हा रंगीदेव हा संतच आहे असं आपण म्हणू शकतो. संत काय मागतात? ज्ञानेश्वरीमध्ये एक खूप सुंदर ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिले. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तुम्ही जात असताना वाटेमध्ये पायामध्ये काटा टोचला, पायात काटा कुठे टोचला? पायात टोचला. त्याची वेदना कुठे उमटते? डोक्यात. ती वेदना सांगतात आपल्या डोक्यामध्ये डोक्यामध्ये वेदना होते. पायी काटा निघोटे ती व्यथा जीवी मोहते, तैसा पोळे संकटे पुढलांचे. तसं म्हणाले की समोरच्या माणसाची व्यथा बघून जो पळतो मनातून, ही माऊलीची भाषा आहे. नुसतं दुःख होत नाही, समोरच्या माणसाच्या दुःखामुळे तुमचं अंतःकरण पळतं, तर तुम्ही संत आहात. नाहीतर तुमच्या त्या ब्रह्मसाक्षात्काराला काही किंमत नाही. समोरच्याचं माणसाचं दुःख बघून जर तुम्हाला वेदना होत नसतील तर त्याला काही अर्थ नाही. आणि पुढे आणखीन एक भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात, उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाच्या दिवसामध्ये वाटसरू चालत चालत यायला लागला. त्यावेळेला त्याला अंगामध्ये लाया लाया बघ काय, पायामध्ये चप्पल नसेल तर ते फाटतंय, कुठेतरी त्याला लागतंय, टोचतंय. आणि ह्या भाजलेल्या अवस्थेमध्ये तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्या काळामध्ये त्याला जो उष्णतेचा त्रास झालेला असेल तो कमी व्हावा म्हणून काय केलं जायचं, तर पायाला तूप चोळलं जायचं, तुपाचं लेपन केलं जायचं. कोकणामध्ये आमच्याकडे जे आमसोल म्हणतात, ते जे विरंड असतं त्याचं तेल लावतात. त्याच्यामुळे काय होतं, तर ते तेल तुमची उष्णता टिचून घेतं आणि तुम्हाला थंड वाटतं, तुमचा जीव थंड होतो. म्हणजे इथं तुम्ही कुठे लावता? पायाला लावता. आणि होताना कुठं होतं? जीव थंड होतो. तसंच आता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तसं समोरच्याचं सुख बघून ज्याला सुख प्राप्त होतं तो संत. समोरच्याचं दुःख बघून ते निवारण झाल्यानंतर ज्याला सुख होतं तो संत. म्हणून हा जो संत आहे, संतत्व जे आहे ते त्या रंगीदेवाकडे आहे. पण रंगीदेव प्रत्यक्षामध्ये मागतोय दुसऱ्याचं दुःख, ते दुःख माझ्या वाट्याला ते असं तो म्हणतोय. परंतु पुढे त्याला काय म्हणायचं आहे? त्यामुळे काय होईल, तर त्या माणसाचं दुःख कमी झाल्यानंतर तो सुखी होईल आणि तो सुखी झाला की त्यामुळे मी सुखी होईल. कारण त्याच्या सुखामध्ये माझं सुख आहे. म्हणजे शेवटी मागणी पुन्हा कशाची आहे? सुखाचीच आहे, दुःखाची नाही. ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. आपल्याला असं लक्षात येतं की माणसाला वाटत असतं की आपल्याला दुःखातून मुक्ती मिळायला पाहिजे, म्हणून आपल्याला सुख प्राप्त व्हायला पाहिजे. तर कशातनं सुख मिळेल ह्याचा माणूस सातत्याने शोध घेत असतो. आपण हे जे एवढा सगळा संभार गोळा करतो ते कशासाठी करतो? माणसाला असं वाटतं की पैसा आला की सुख येईल. माणसाला असं वाटतं की चांगले नातेवाईक असले की सुख मिळेल, मित्रमंडळी आली की सुख मिळेल. त्याला असं वाटतं की उत्तम बायको मिळाली की सुख मिळेल. म्हणून माणूस या सगळ्या गोष्टी गोळा करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या गोळा करतोय ते दुसऱ्याच्या सुखासाठी नाही, मला सुख प्राप्त होतं. आत्मनस्तु काम आहे असं म्हणते. स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीसाठी माणूस या गोष्टी गोळा करतो. हे जे सगळे विषय आहेत त्याच्यामधलं सुख मला प्राप्त व्हावं यासाठी आपली धडपड चालू असते. हे जी आपली धडपड चालू आहे ती सुख मिळण्यासाठी आपण विषयाकडे जातो. आता त्याच्यातनं विषयातनं सुख मिळेल का, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यातनं काय होतं, हे सुख प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल, आणि समजा विषयातलं सुख मिळत असेल तर तिथं ते कुठपर्यंत मिळू शकेल आणि मिळाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील,
भगवंताला करावं लागतं. भगवंताने स्वतः केलं अशक्य गोष्ट नाही. कशामध्ये केलं त्याने ते सगळं चिंतन त्याला सांगावं लागलं ते अर्जुन. आता ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे बघा की तत्वज्ञान किती सुंदर प्रकारे भगवद्गीता हा जो प्रकार आहे तो एक विलक्षण उपदेश आहे. का विलक्षण उपदेश आहे? म्हणजे इतर धर्मात किंवा कुठलीही तुम्ही उपदेश बघा, येशू ख्रिस्ताने केलेला प्रसिद्ध उपदेश आहे त्याला काय म्हणतात? डोंगरावरील प्रवचन. तो त्या डोंगरावरती गेला, आपल्या शिष्याला गोळा केला, त्यांनी प्रवचन दिली. आपल्याकडे जी आधीची उपदेश आहेत त्याच्यामध्ये काय म्हणताय? गुरु आणि शिष्य यांचा संवाद, कुठेतरी गुहेमध्ये बसायचं आणि गुरु शिष्याला सांगतोय. किंवा शिवपार्वतीचा संवाद हिमालयामध्ये झाला असेल. असा वेगवेगळ्या ठिकाणी शांत अवस्थेमध्ये दुसऱ्याला सांगायचं तत्वज्ञान अशा प्रकारची आपल्याकडे पद्धत होती. ही पद्धत पूर्णपणे मोडली गेली. हा उद्देशच कुठे सांगितलेला आहे? तर तो जगातला केवळ कदाचित एकमेव उद्देश असेल की तो उपदेश प्रत्यक्ष रणांगणामध्ये केला आहे. कौरव पांडव युद्धासाठी जमलेले आहेत. दोन सैन्य तयार आहेत एकामेकावरती घाव करण्यासाठी. आणि त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी अर्जुन मोहग्रस्त होतो. समोरचं सैन्य बघितल्यानंतर, ते सगळं सैन्य बघितल्यानंतर आधी अर्जुन मोठ्या उत्साहाने सांगतो की माझा रथ कुठे घेऊन बघ, समोर सैन्यासमोर उभं कर, माझ्यासमोर माझ्याबरोबर लढायला कोण उभे आहेत त्याला बघायचं. भगवान रथ आणतात, समोर आणतात आणि समोर कोण आहे? भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, सगळे कौरव, त्याचे मामा आहेत, चुलते आहेत, सगळे नातेवाईक आहेत. ते सगळे समोर बघतो आणि अचानक त्याला मोह होतो. हा मोहामध्ये सापडल्यानंतर त्याला त्या मोहातनं बाहेर काढण्यासाठी भगवंताने त्या रणांगणावरतीच त्याला उद्देश केला, ते म्हणजे भगवद्गीता. आता आपण एक लक्षात घ्या, अर्जुनाचा प्रश्न हा पूर्णपणे आजच्या भाषामध्ये मानसशास्त्रीय आहे. तो सायकोलॉजिकल प्रश्न आहे, मनाशी संबंधित आहे. अर्जुन आपली अवस्था सांगतो, माझं काय झालेलं आहे म्हणायला लागले तर मला सर्वांगाला घाम सुटलेला आहे, मला काय समोर होते कळत नाहीये, मला गांडीव हातामध्ये धरता येत नाही. खूप सांगतोय अर्जुन, सामान्य समजू नका. अर्जुन हा सामान्य नाही. ज्ञानेश्वर माऊलीने त्याला भगवंत ज्याला सांगतात की तू कोण आहेस बघ, कोण आहेस तू संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाऊक केला, पवाडात वार केला गंधर्वासी, असं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलं. म्हणजे काय? प्रत्यक्ष शंकराला तू म्हणायला लागले युद्धामध्ये पराजित केलंस. ज्या वेळेला शंकराने त्याला विद्या दिली त्यावेळेची कथा आहे, त्याची परीक्षा घेण्यासाठी शिव एका भिल्लाच्या वेशामध्ये आले आणि त्याच्याबरोबर त्याने युद्ध केलं. निवात कवच नावाचे राक्षस, जे राक्षस देवाला ओळखत नव्हते, सगळे देवच त्याच्यामध्ये हतबल झाले. शेवटी त्याने अर्जुनाची मदत मागितली. अर्जुन स्वर्गामध्ये गेला आणि निवात कवचांना नायनाट त्याचा केला. गंधर्वानी तुझा पवाडात असला, असा पराक्रमी असतो. अरे आणि हे समोरचे जे सगळे आहेत ना, त्याला तू कित्येक वेळा युद्धात पराभव केलेला आहेस. अनेक उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. विराट पर्वामध्ये असा प्रसंग आलेला आहे की विराट पर्वामध्ये पांडव विराटाच्या घरी त्याच्या आश्रयाला लपलेले आहेत, अज्ञातवासामध्ये लपलेले आहेत.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे वनवास आणि अज्ञातवासाचं त्यांना सांगितलेलं होतं. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. ती अट होती त्यावेळेला विराट राजाकडे ते राहिलेले आहे आणि त्यावेळेला कौरव विराटावरती आक्रमण करतात. गोधन पळून द्यायचं. विराट राजा एका दुसऱ्या युद्धामध्ये त्याला गुंतवतात. विराट राजा स्वतः दुसऱ्या युद्धामध्ये गुंतलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये कौरव त्याच्यावरती आक्रमण करतात. विराटाच्या पदवी असलेला बृहन्नळ्याच्या वेशामध्ये तिथं तो आहे अर्जुन. विराटाची जी मुलगी आहे उत्तरा, तिला नृत्य शिकवण्याचं तो काम करतो एका स्त्री वेशामध्ये, बृहन्नळ्याच्या वेशात. ज्या वेळेला आक्रमण होतं कौरवाचं, जण करायचं काय, राजा तर नाही, ते उत्तराला तो सांगतो. उत्तर हा मुलगा आहे, अत्यंत मित्र आहे. त्याला तो सांगतो की चल मी तुझ्या रथाचं सारथ्य करतो, आपण जाऊ त्याच्याशी मुकाबला करू. बघा, एका रथामध्ये सारथी असलेला अर्जुन, अत्यंत घाबरलेला उत्तर, समोर कोण आहे वर्णन असलाय की भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, कर्ण आहे, दुर्योधन आहे, दुशासन आहे, सगळं कौरवांचं सैन्य आहे. हे सगळे पराक्रमी वीर समोर आहे आणि इथं कोण आहे, एकटा अर्जुन. तो सुद्धा बृहन्नळीच्या वेशावर. अर्जुन आपली अस्त्र काढायला लागतो शमी वृक्षावर. तो प्रसंग आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की तो किती पराक्रमी आहे. आणि एकटा अर्जुन त्या सगळ्यांचा पराभव करतो, पळून लावतो, कित्येक लोकांना बेशुद्ध करतो, संमोहित करतो आणि सगळ्यांना पळून लावतो. एकटा अर्जुन या सगळ्या सेनेचा पराभव करतो. तो म्हणते, अरे इतक्या वेळा यांचा पराभव केलास, काय मोठा आहे. आपल्याकडे काय होतं, आता समजा कर्ण आहे, आठवलं म्हणून आपल्याकडे एक मध्ये टूक निघालेली की रावण कसा श्रेष्ठ आहे आणि कर्ण कसा श्रेष्ठ होता हे सांगण्याचे अनेक पराक्रम, अनेक पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहेत. रावणाचं काय आम्ही सांगत बसत नाही, स्वतंत्र विषय. पण कर्ण असा होता काय, कर्ण सहजतेने अर्जुनाला पराभूत करू शकेल असा होता काय. मी तुम्हाला सांगितलं, हा एक प्रसंग जिथं कर्णाला सरळ त्यांनी पराजित केले. तुम्ही बुद्धाकडून महाभारताचा प्रसंग वाचा, त्याला कर्ण असं मी सांगतो ते कोण कोणी येऊन देईल, त्यांना माहित नाही किती पराक्रमी वीर येऊन देत. अर्जुन मी सहजपणे पराभूत करेल. त्यावेळेला द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आणि स्वतः अश्वत्थामा यांनी ज्या पद्धतीने कर्णाची हजेरी घेतली, म्हणजे अर्जुनाचे हे पराक्रम माहित आहेत लोकांना. तू काय पराक्रम केलास तो सांग, तू काय पराक्रम केलास तो सांग, कुठली युद्ध जिंकलीस, चांगलीच हजेरी घेतली. हा एक प्रसंग. दुसरा एक प्रसंग सांगतो. दुसरी एक वकिली केली जाते की कर्ण हा उत्तम मित्र होता दुर्योधनाचा. प्रसंग असा आहे की शोभायात्रा नावाचा प्रसंग आहे की ज्या वेळेला पांडवांना वनामध्ये पाठवण्यात येतं, त्यावेळेला त्यांना वाईट वाटावं, त्यांना दुःख व्हावं, वृत्ती वाटण्याचे विषय त्यांना खिजवायला मिळावं म्हणून दुर्योधन आणि ते सगळे जण शोभायात्रा काढतात, म्हणजे वनविहार करायला येतात. मोठी राजाची वन आहे आणि हे कुठल्या अवस्थेत आहे तर वनामध्ये. ज्या वेळेला ते वनविहार करायला येतात आणि त्या नदीमध्ये स्नान करतायत, त्यावेळेला चित्रसेन नावाचा गंधर्व त्यांच्यावरती हल्ला करतो. अत्यंत पराक्रमी गंधर्व आहे आणि तो कौरवांच्या संधी जे सैन्य असतं त्याची धुळधाण उडवतो. आणि जेव्हा तो प्रत्यक्षामध्ये दुर्योधनाला बंदिस्त करतो, कर्ण पळून जातो. कर्ण त्या युद्धामध्ये पळून जातो आणि ज्या वेळेला दुर्योधनाला बंदिस्त केलेलं आहे हे धर्मराजांना कळतं. त्याला युधिष्ठिर सांगतो, अरे काही झालं तर ते आपले भावंड आहे, हे आपले भाऊ आहेत,
आणि एकदा अर्जुन चित्रसेन गंधर्वाचा पराभव करतो आणि दुर्योधनाला सोडवतो आणि ते पाठवतो. तर दोघांच्या मोठ पराक्रम होते सांगण्याची वेगळी आवश्यकता आहे नाही. खूप गोष्टी हे जे आहे असा पराक्रमी अर्जुन हा सामान्य पराक्रमी नाही. प्रचंड मोठा पराक्रमी असलेला अर्जुन ही एक गोष्ट, तू पराक्रमी आहेस. दुसरी गोष्ट म्हणजे तुला युद्धाची भीती वाटते का? अर्जुनाच्या मनामध्ये युद्धाची भीती नाही लक्षात, कारण इतकी युद्ध आयुष्यात केलेले. तुला हेही माहित आहे की आतापर्यंत जे काय घडलेलं आहे ते सगळं माहित आहे. हे युद्ध जे आहे ते टाळण्याचा आपण खूप प्रयत्न केला आहे, परंतु ते टाळता येत नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये तुला आता हे निग्रहाच्या युद्धाच्या वेळेला ऐकायला तू असं म्हणतोस की मी युद्ध करणार नाही. कारण काय? कारण माझ्यासमोर कोण आहे? तर माझे नातेवाईक आहे, माझे गुरु आहे, भीष्माचार्य आहे. मी लहान होतो, आम्ही ज्यावेळेला आलो मनातून त्यावेळेला भीष्माचार्याने मला आश्रय दिला. आज जो तुम्ही मला धनुर्धर म्हणताय तो कोण आहे? अर्जुनाने असं म्हटलं की हा पार तू द्रोणाचार्य केला, येणे धनुर्वेद बंद दिसला. तुम्ही धनुर्धारी अर्जुन म्हणतात तो कोणी तयार केलाय? द्रोणाचार्याने केला. या द्रोणाचार्यामुळेच मी आहे ना. नाही तर कुठला अर्जुन, कुठला पराक्रम, कुठला धनुर्वेद? हे त्याने केलेलं आहे म्हणून मी आहे. आणि तुम्ही म्हणता मी यांना मारू, भीष्माचार्याला मारू, द्रोणाचार्याला मारू. अर्जुनाने तर खूप छान शब्द वापरला, मी काय भस्मासूर आहे? माऊली एवढं सुंदर रंगवतात ते. मी काय भस्मासूर आहे काय? ज्याने माझ्यावरती उपकार केला त्याच्याच म्हणायला उपकाराचं हेड अशी करू मी? त्यांना मारून त्यांच्या रक्ताने भिजलेल्या सिंहासनावर मी बसू काय? असा प्रश्न तो विचारतो. आणि खूप मग पुढे पुढे त्याने त्याची कारण दिले. त्याच्यामध्ये एक कारण मला खूप चांगला, खूप मला आवडतं कारण आहे. अर्जुन असं म्हणतो की अरे माझ्या हातून इतकी पाप घडली ना, इतक्या लोकांना मी मारल्यानंतर माझ्या हातून जी पाप घडतील ना, इतका संहार होईल माझ्या हातून. अनायसे माझ्या पूर्वपुण्यामुळे तू मला जो भेटलेला आहेस, भगवंता तू जो मला भेटलेला आहेस ना माझ्या पूर्वपुण्यामुळे, तर एवढं पाप केल्यामुळे तू माझ्यापासून दूर जाशील हे मला समजलं. हे केवळ गणेश माऊली लिहू शकतात, दुसरं कोणी लिहू शकत नाही. म्हणजे ते काय कारण सांगतो, कारण तू माझ्यापासून दूर राहशील भगवंता, मी पाप केल्याने. ही जी मी अर्जुनाची अवस्था आहे, आपल्याला वाटते अर्जुन सांगतो बरोबर आहे, असं आपली अवस्था होती. आणि त्याच्यातनं बाहेर काढायचं आहे म्हणून भगवान हे सगळं सांगतात. भगवान ज्या ज्या प्रश्न अर्जुनाने केले त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊन गेले. आणि त्या दोघांचा जो संवाद झालेला त्या संवादामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की अर्जुनाची जी संभ्रमावस्था आहे, मोहावस्था आहे, ती मोहावस्था काय आहे ते आपण पुढे बघा. परंतु मोहावस्था जी आहे त्या मोहावस्थेतनं अर्जुनाला बाहेर काढायचं. म्हणून आपल्याला असं लक्षात द्यायचं की भगवद्गीता ही एका प्रकारे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे. एका मानसशास्त्रज्ञाने किंवा आपण सायकायट्रिस्टने दिलेलं आपल्या पेशंटला काउन्सिलिंग आहे. आणि त्या निमित्ताने ते अख्ख्या आपल्या मानव जातीला केलेलं काउन्सिलिंग आहे. कदाचित जगातलं हे पहिलं काउन्सिलिंग असेल. आणि त्यामुळे भगवद्गीतेमध्ये अनेक वाद, मानसशास्त्रीय सिद्धांत येतात, मानसशास्त्रीय मांडणी येते. मी म्हणतो की तुम्ही धर्मग्रंथ सगळं पालथा ठेवा, सगळं पालथा ठेवलं, केवळ एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हणून जरी भगवद्गीतेचा जरी आपण अभ्यास करायला अरे काय सांगितलं तरी आपल्याला आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीने मन म्हणजे काय, मनामुळे काय होतं. आणि आपण जो विषय
की मानवी मनाची घसरगुंडी कशी होते ह्याचं जे चित्र भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे तर ते आजच्या काळामध्येही तसंच राहू आहे. इतक्या वर्षानंतरही ते तसंच राहू आहे आपल्या लक्षात. फार विलक्षण असं चक्र भगवान उपस्थित करतात. आपण जर विचार केला तर माणसाची मनाची घसरगुंडी कुठे सुरू होते आणि माणूस कसा घसरत जातो हे तर आपण एकदा कळलं. हे का समजणं आवश्यक आहे तर आपल्याला लक्षात येईल की आपण घसरतो किंवा आपल्या मनाची घसरगुंडी सुरू होते. इथं आपण समाधान आपण याच्यातनं काय करू शकतो आणि तिथं जर आपण आपल्याला सावरू शकलो तर आपल्या जीवनातले खूप प्रश्न सुटू शकतात. त्या प्रश्नापासून आपण मुक्त होऊ शकतो. आणि हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सगळे आपण आपल्या मनातील त्या घसरगुंडीमुळे निर्माण झालेले आहेत. केवळ 2 श्लोकांमध्ये भगवंताने माणसाचं स्खलन कसं होतं हे सांगितलेलं आहे. श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहे. काय श्लोक आहे? ध्यायतो विषयान् दुःसह संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात् प्रणश्यति. हा मूळ संस्कृत श्लोक. आता याचं अतिशय सुंदर सुलभ त्याच छंदामध्ये आपल्याला माहित असेल की भगवद्गीतेचं त्याच छंदामध्ये मराठीमध्ये अतिशय सुंदर रूपांतर विनोबाजी भावेने केलेलं आहे. त्याला गीताई असं म्हणतात. त्या गीताईमध्ये त्याचं भाषांतर किती सुंदर विनोबा करतात बघा. हे तुम्हाला कळू शकेल. संस्कृत शोध कळला नाही तर हे सहजतेने कळू शकते. विषयांचे करी ध्यान विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला त्यास तो संग लागला संगातून फुटे काम. संगातून काय निर्माण होतो? काम निर्माण होतो. क्रोध कामात ठेविला. कामाचं रूपांतर कशामध्ये होतं तर क्रोधामध्ये होतं. क्रोधातून जळे मोह. क्रोधातून पुढे काय होतं? मोह निर्माण होतो. मोहाने स्मृती लोपली. मोहामुळे स्मृती नाशी होते. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशाची. स्मृती लोपामध्ये बुद्धीचा नाश होतो म्हणजे प्रत्यक्ष आत्मनाश होतो. त्यालाच काही ठिकाणी स्टेअरवे टू डिस्ट्रक्शन किंवा लॅडर ऑफ डिस्ट्रक्शन असंही म्हटलं गेलं. विषयाचे खरे ध्यान म्हणजे कुठून सुरुवात झाली? एका विचारावरनं सुरुवात झाली. विषयाच्या विचारावरनं सुरुवात झाली. म्हणजे आपण थॉटवरनं एका सुरुवात झाली. त्याचा तो संग लागला म्हणजे तो विषय किंवा तो विचार तो सोडत नाही म्हणजे त्याचा संग म्हणजे अटॅचमेंट निर्माण झालं. त्या अटॅचमेंट मधनं पुढे काय झालं तर अटॅचमेंट मधनं काम निर्माण झालं म्हणजे डिझायर निर्माण झाला. तिथनं डिझायर निर्माण झाला. डिझायर म्हणजे मला हे हवं. विषय हवा. विषयामध्ये अटॅचमेंट निर्माण झालं. त्याच्यानंतर मला हे हवंच झालं. ते मिळालं नाही की त्याच्यातनं अँगर निर्माण झाला. त्याच्यातून क्रोध निर्माण झाला. नंतर क्रोधातनं काय झालं तर क्रोधामुळे डिव्हिजन निर्माण झालं. संमोहित अवस्था निर्माण झाली. मोह निर्माण झाला क्रोधामुळे. आता हा वाढला की मोह निर्माण झाल्यानंतर मोहामुळे काय झालं तर स्मृती भ्रंश झाला म्हणजे आपली स्मृती नाहीशी झाली. लॉस ऑफ मेमरी. आपली मेमरी नाहीशी
आणि मेमरी जर नाहीशी झाली तर काय होतं, तर आपली बुद्धी नाहीशी होते, म्हणजे लॉस ऑफ इंटेलेक्ट. आणि ज्यावेळेला इंटेलेक्ट नाहीसा होतो तेव्हा माणूस राहत नाही, माणसाचं पूर्ण पतन होतं. ही लॅड. पण तरीही मी विषय घेताना असं घेतलं की मानवी मनाची घसरगुंडी. तुम्ही म्हणाले स्टेप्स आहेत, 8 स्टेप्स आहेत, परंतु याचं चिंतन करणार आहोत. उद्या परवा आपल्याला भरपूर वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण याचं चिंतन करणार आहोत. पण ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या एक 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 स्टेप असं उतरत येत नाही. एकदा एक स्टेप तुम्ही उतरली की एवढ्या वेगाने तुम्ही खाली येता, म्हणजे त्या टप्प्याने ना. आता रस्ता असा आहे, पण जर अशा पायऱ्या नाही आहेत. तुम्ही जर असं घसरत आलात की तुम्ही सरळ तिकडनं एकदा सोडला की त्या सगळ्यात जाता की नाही, सगळ्या पायऱ्यावरून जाणार. परंतु एवढ्या वेगाने खाली येतो माणूस की माणसाला कळतच नाही. हे जे आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे की सगळ्याची सुरुवात कुठं होते, तर विषयांच्या चिंतनाने होते. समोर विषय येतो, इथं 7 वाजता आपल्याला माहिती समोर विषय येतो. सध्या एक तरुण मुलगा आहे, कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो रस्त्यावर चालला मित्रांबरोबर. आता कॉलेजमध्ये इतक्या मैत्रिणी आहेत, भेटतात, सगळे दिसतात. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी दिसते. समोर बघितल्यानंतर काय पहिल्यांदा काय रिॲक्शन नाही, पण ती सुंदर मुलगी दिसली. ती सुंदर आहे. त्याच्या मनामध्ये काय आलं, ती सुंदर आहे बस. एवढं आल्यानंतर पुढे काय होतं की काही सेकंदासाठी दिसली ती पण गेली, पण त्याच्या मनामध्ये तिचं चिंतन सुरू होतं. त्यानंतर ती मुलगीच आठवायला, त्याचं सातत्याने तो चिंतन करायला. अरे इतर मुलीपेक्षा ही सुंदर आहे. तिला असं वाटायला लागतं की आपल्याला काय पाहिजे, की आपल्याला पाहिजे, ही आपल्याला पाहिजे. तुम्हाला वाटतं विषय आहे, आता हा मुलीचा विषय आहे, असं कुठलाही असू शकतं. म्हणजे समजा तुम्ही जाताना दिसले, आपल्या एकदम सुंदर निसर्गात दिसते, अरे काय मस्त गाडी आहे, आपण काय पण आपल्याला ही गाडी पाहिजे. ही गाडी काय घालवते काय, ही गाडी सुद्धा हे आपल्याला पाहिजे. एखादा महान लोक आपल्याला पाहिजे. आपण लोकांच्या ऐश्वर्याच्या गोष्टी ऐकतो, बघणं सोडून देतो. अंबानी कुठला महाराज जातो आणि त्याचे सोन्याचे कसं आहे, काय काय आणि त्याला वाटतं काय ऐश्वर्या आपल्याला पाहिजे ना. आपण काय करत आहे, माणसाला चिंतन सुरू होतं. माणसाला विषय समोर आल्यानंतर विषयाचं माणूस चिंतन करायला लागतो. कारण त्याला काय वाटतं की हे मिळाल्यानंतर मला सुख मिळतं. त्याच्यामध्ये कुठला विचार असू शकतो, कुठलीही इच्छा असू शकते. आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डोळ्याचं काम काय, पाहणं. तिथं कुठली गोष्ट बघितल्यानंतर आपल्याला आकर्षण निर्माण होऊ शकतं. कानाचं काम काय, ऐकणं. आपल्याला आपली स्तुती ऐकायला आवडते, चिंता आवडत नाही. किंवा आपण कानावर ऐकल्यानंतरही मोहित होतो. भगवान श्रीकृष्णाचं जे लग्न आहे रुक्मिणीला कृष्णाला बघितलं होतं काय, नाही. सुदेव नावाच्या ब्राह्मणाने श्रीकृष्णाचे जे वर्णन केलं तिच्या बापाकडे, ते ऐकून ती मोहित झाली. हाच मला पाहिजे. आणि तिने त्याला प्रेमपत्र दिलं. जगातलं पहिलं प्रेमपत्र हे
अर्जुनासारखा पराक्रमी असावा. प्रेम करणं वाईट आहे का? नाही. कोणाची करता हे कर्मच आहे ना. त्याच्याकडे सुरुवातच अशी आहे, स्तुत्व गुण. तुझे गुण मी ऐकले, भुवन सुंदर, त्या भुवनामध्ये तू सुंदर आहेस. रुक्मिणी म्हणते तुला मी वरलेलं आहे माझ्या पतीने. का? आपण जर विचार केला, तिसरं एक आहे जीभ. जीभ हे जे इंद्रिय आहे, खरं म्हणजे जीभ हे अतिशय महत्वाचं इंद्रिय आहे. आणि इंद्रिय ती दोन गोष्टी करते, एक रुची देते आणि दुसरं म्हणजे आपण शब्द बोलतो. म्हणून असं म्हणतात की बाकी ज्ञानेंद्रिय आहेत ती दोन दोन आहे. ती दोन दोन असताना ते एक काम करतात. परंतु जीभ ही इंद्रिय असं आहे की एक आहे पण ती दोन काम करते. म्हणून सगळ्या साधनेमध्ये सर्वात महत्वाचं जर काय ज्याच्यावर कंट्रोल पाहिजे असं म्हणतात ते म्हणजे जीभ. आपल्या बोलण्यावर कंट्रोल पाहिजे आणि आपल्या खाण्यावर कंट्रोल पाहिजे. पहिली गोष्ट सुंदर पदार्थाचा आस्वाद घ्यावा असं आपल्याला वाटतं. ज्याच्या आवडीनिवडीप्रमाणे टेस्ट वेगवेगळी असेल, कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं, परंतु आपल्याला वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं, आपल्याला सुखी होतं, त्याच्यामध्ये आपण पण सुरू होतो. नाक, त्याच्यामधनं सुंदर त्याचा सुवास येतो. तो सुवास आपल्याला वाटतो. आणि स्पर्श, त्वचेने स्पर्श होतो, तो स्पर्शही आपल्याला हवासा वाटतो. तर हे सगळे विषय ज्या वेळेला भगवंत असं सांगतो की तुमच्या ही जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवरती तुम्ही संयम ठेवला पाहिजे, त्यांना नियंत्रित केलं पाहिजे, त्यावेळेला सहजिकच माणूस असं म्हणाले भगवंताने निर्माण का केलं तू विश्वावर, आणि हे इंद्रिय का निर्माण केली आहे? या विषयांचा आम्ही आस्वाद घ्यावा म्हणूनच केलं नाही. हे सगळं आपली सगळी इंद्रिय जी आहेत ना ती बाहेर बघतात, कशात आत बघत नाही, ती सगळी अशी आहे बाहेर बघतात. त्यामुळे याचा आस्वाद घेण्यासाठी ती इंद्रिय आम्हाला दिली आहेस ना तू. मग विषयांचा आस्वाद घेण्यामध्ये चूक काय काय? विषय दिसल्यानंतर आम्ही विषयाचा आस्वाद घेण्यासाठी आमची तिथं प्रवृत्ती होणार, यासाठीच हे सगळं आहे ना. असं ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला भगवंताने त्याच्यातनं काय निर्माण होतं ती लॅडर सांगितली. एकेका विषयामधनं काय निर्माण होतं ही लॅडर सांगितली. ह्या सगळ्या लॅडरचं चिंतन आपण उद्या आणि परवा 2 दिवस करणार आहोत. आपण सगळेजण प्रेमाने आला, असेच प्रेमाने येत राहा. आणि आपण या सगळ्या मी म्हणतो की हे जे आहे ना ही सेवा आहे. म्हणतो गुरुदेवांची सेवा आहे, माऊलींची सेवा आहे. हे जे काही बोलतो मी ते मी बोलत नाही. आपुल्या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळून की मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनीने गळाची, कार्याम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वपरे बोलविली, तुका म्हणे त्याची कोण जाणे करा, वाढवी पांगुळ पाया, असं तुकाराम म्हणतात. हो तुकोबा जिथं म्हणतात की मी सांगत नाही, कोण सांगतोय? तो सांगतोय. तुमची आमची काय कथा? हे जे काय आहे तो त्याचा कृपाची करावा, तो सेवा करून घेतो, त्यानेच त्यांनी करून घेतलेली सेवा त्याला अर्पण करण्याचा हा प्रकार आहे. आणि जे काही आनंद मला मिळेल याच्यामध्ये तो आनंद वाटण्याचा भाग आहे. आनंद आपल्याकडे ठेवायचा नाही तर वाटायचा भाग आहे. म्हणून हे सगळं चिंतन करायचं. या ठिकाणी मला बोलवलं म्हणून आयोजकांचे, जेवले सरांचे आभार मानतो. आज इथं आपण थांबूया. उद्या आपण 5:30 वाजता पुढच्या कीर्तनाला सुरुवात करू. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
भगवद्गीता. त्यामुळेही महत्त्वाचं असतं की आपण इथे जसा विषय सरांनी मांडला की मनाची घसरगुंडी, भगवद्गीता आणि संत काय सांगतात. तर हेच खरं महत्त्व आहे व्याख्यान अटेंड करण्याचं. कारण पुस्तकं आपण वाचतो, माहिती घेतो, पण एक जो दृष्टिकोन असतो त्या गोष्टीकडे पाहण्याचा, तो दृष्टिकोन या व्याख्यानातून आपल्याला मिळत असतो. त्यासाठी सर तुमचं अगदी मनापासून आभार. फिलॉसॉफी अँड रिलिजन आयोजित गुरुदेव डॉक्टर R.D. रानडे स्मृती व्याख्यानमाला मालेचं आज पहिलं पुष्प अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झालेलं आहे. सर्वप्रथम मी आभार मानते या अकॅडमीचे की त्यांनी आम्हालाही या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमात सहभागी होऊन याचा आनंद लुटण्याची संधी प्राप्त करून दिली. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प अतिशय उत्कृष्टरित्या प्रभावीरित्या ज्यांनी सादर केलं ते हरिभक्तपरायण श्री देवदत्त बरुडेकर यांचे मी अकॅडमीतर्फे मनःपूर्वक आभार मानते. त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुमधुर अशा भजनांनी झाली. सर्वांनीच उल्लेख केला की पंढरपूरला जाऊन पावन होऊन आलेले ही दोन्ही भजनी मंडळं, त्यामुळं पंढरपूरच्या आशीर्वादासहित हे भजन आपल्याला ऐकायला मिळालं. त्यामुळं या दोन्ही भजनी मंडळांचे श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ आणि श्री संत मुक्ताई महिला भजनी मंडळ यांचे मी अकॅडमीच्या वतीने आभार मानते. आजच्या या व्याख्यानमालेचे उद्घाटक तितकंच उच्च असं व्यक्तिमत्व बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सचिन सबनीस सर. ते नेहमीच अशा आध्यात्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमात सहभागी होत असतात. पोतदार आणि अशोक पोतदार सर यांचेही मी आभार मानते. अकॅडमीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट श्री मारुती जेवली सर यांचा यात फार मोलाचा सहभाग आहे. त्यामुळं अगदी मनापासून त्यांनी आम्हाला या सगळ्यामध्ये सहभागी करून घेऊन आपला भाग बनवलं, त्याबद्दल श्री मारुती जेवली सरांचे विशेष आभार. इथं उपस्थित असलेले जे रसिक श्रोते, विविध क्षेत्रातून आलेले, समाजाची आणि देशाची उन्नती होते, तर अतिशय सुंदर असा योग इथं जुळून आलेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती आपल्याला इथे येते आहे. तर हाच प्रवास, आजचा निरोप जरी समारोप आभार जरी मी मानत असले तरी हा प्रवास 3 दिवसाचा आहे आणि तो असाच सुरू राहील. तर या निमित्तानं तुम्ही इथे आलात, तुमचे सर्वांचे आभार. पत्रकार बंधू, शिवाय इथे जे काम करतायत या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इथले कर्मचारी वर्ग, या सर्वांचे आभार मानून उद्या पुन्हा सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी 5:30 वाजता ठीक इथं उपस्थित राहायचं आहे.